तुमच्या कारखान्यात दरवेळी डिस्पॅचच्या बाबतीत होणारे गोंधळ निस्तरणाऱ्या व्यक्तीचं कौतुक होतं काय? त्याला बक्षीस मिळतं काय? अशा वेळी या व्यक्ती उशिरा कारखान्यात थांबतात, प्रॉब्लेम सोडवतात, त्या दिवशीची डिलिव्हरी ऑन टाईम कशी होईल ते बघतात. मग त्यांची प्रशंसा होते, त्यांचे प्रमोशन होते, त्यांना रोल मॉडेल म्हणून दाखवले जाते. बाकी सगळ्या स्टाफने त्यांचा आदर्श ठेवून तसेच काम करावे ही अपेक्षा ठेवली जाते. आणि ही संस्कृती जरी चांगल्या हेतूने असली तरी थ्रूपुट नष्ट करते. कारण ही सध्याची डिलिव्हरी प्रायोरिटी ठेवून जेव्हा अशा पद्धतीनं काम केले जाते तेव्हा त्याच्या मागच्या कोणत्या तरी ऑर्डर्सची कामे डिस्टर्ब होत असतात. म्हणजे एका ठिकाणची आग विझवताना दुसरीकडे कुठेतरी आग लावायचे काम सुरू झालेले असते आणि हेच दुष्टचक्र सुरू राहते. यात कधी कोणी विचारतच नाही की हे संकट दरवेळी त्याच पद्धतीने का येते, याचा समूळ नाश का करता येत नाहीये, याचे मूळ कारण नेमके काय आहे, ती एकच व्यक्ती अशा वेळी का पळून खेळते. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या पद्धतीने अशा गोष्टींचे मूळ शोधता येते. प्रत्येक वेळी अशा कारणाचे मूळ असते तोच न सांभाळलेला कन्स्ट्रेंट, जो प्रत्येक सायकलमध्ये तीच डिस्टर्ब करणारी वेव निर्माण करतो. तुम्हाला तुमच्या कारखान्यात अशी कायम स्ट्रेस करणारी संस्कृती निर्माण करायची नसेल तर पहिले कन्स्ट्रेंट शोधा, त्याला ठीक करा, बफर सांभाळा, प्रायोरिटी रूल्स लागू करा. मग अशा धावपळ करून टार्गेट अचीव्ह करणाऱ्या लोकांची गरज भासत नाही. सर्वोत्तम कारखान्यातले खरे लीडर्स असे पळून खेळणारे लोक नसतात. खरे लीडर्स डिस्पॅचच्या वेळी गोंधळ होऊच नये अशी सिस्टीम बनवतात. तुम्ही योग्य व्यक्तींची प्रशंसा केली, कौतुक केले, त्यांना प्रमोशन दिले तरच तुमच्या कारखान्यातली संस्कृती बदलेल.